हॅलो, तर मी आज असं दारात पाणी का टाकते? तर चला पुढे तुम्हाला सांगतेस. तर मंडळी काल होतं गुरुवार आणि गुरुवार होता. तर माझं गुरुवारचं हेच रुटीन असतं आणि त्यात आता मार्गशीर्ष महिना चालू आहे त्यामुळे डबल सेवा गुरुवारची होत असते. म्हणजे स्वामींची वेगळी आणि आपली लक्ष्मी व्रताची वेगळी. मग काय आज जरा सकाळी लवकरच आवरलं, अंघोळ वगैरे करून मी छान आज साडी नेसली. प्रत्येक गुरुवारी मी आवर्जून साडी नेसते आणि त्यानंतर केस वगैरे छान धुतले कारण बरेच दिवस मायग्रेनच्या त्रासामुळे काही केस मी धुतले नव्हते. त्यानंतर छान दारात मस्त असं गुलाबजल आणि गोमूत्र शिंपडून पाणी मारून घेतलं. त्यानंतर ते छान पुसून घेतलं. त्यानंतर परत उंबरठा देखील पाण्याने स्वच्छ केला आणि त्याच्यावरती हळदीचं लेपन केलं. तर हे प्रत्येक गुरुवारचं माझं रुटीन असतं. आता हळदीचं लेपन करण्यासाठी सगळ्यात अगोदर सांगते काय काय वापरायचं. तर हळद घ्यायची, थोडंसं अष्टगंध घ्यायचा, त्यानंतर थोडंसं गोमूत्र, थोडंसं गुलाबजल आणि तुमच्याकडे जर अत्तर असेल ना तर ते देखील थोडंसं टाकायचं आणि याने उंबरठा पूजन करायचं. आता उंबरठा पूजन का करायचं, तर घरात काही निगेटिव्हिटी असेल किंवा बाहेरची निगेटिव्ह ऊर्जा घरामध्ये येऊ नये, नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येऊ नये, तर म्हणून बघ मी उंबरठा पूजन करत असते. आता स्वामी केंद्रात किंवा स्वामींची सेवा करत असल्यापासून ह्या सेवा मी करते. म्हणजे प्रत्येक गुरुवारी आवर्जून ह्या सेवा मी करतच असते. तर उंबरठा पूजन केल्यानं पॉझिटिव्हिटी तर घरामध्ये येते, नकारात्मकता निघून जाते. त्याचबरोबर काही रोगराई घरामध्ये असेल ना तर ते देखील दूर होते. त्यानंतर उंबरठा पूजन म्हणजे उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्यानंतर मी छान रांगोळी देखील काढून घेतलं. तर रांगोळी काढायला कधी कधी खूप जास्त वेळ लागतो आणि आपल्याला घरातली देखील बरीचशी कामं असतात. त्यामुळे मग मी मिशोवरतून ना रांगोळीचे साचे मागवलेले आहेत, तर त्याच्याच सहाय्याने मी रांगोळी काढते. त्यानंतर कुंकू घेतलं, कुंकवाने छान उंबऱ्यावरती स्वस्तिक वगैरे काढून घेतलं आणि माझ्या उंबऱ्यावरती चांदीची लक्ष्मीची पावलं आहेत, तर त्याची देखील मी छान पूजा करून घेतली. हळदी कुंकू अक्षदा वगैरे वाहिल्या आणि त्यानंतर मग आहे ना 5 लवंग आणि 5 भीमसेनी कापुराचे तुकडे घेऊन मी उंबऱ्याची अशा प्रकारे आरती देखील केली आणि तोपर्यंत ह्यांनी पूजा करून घेतली बाकीची आणि मी लक्ष्मी व्रताची मांडणी केली. तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.